हॅलो. आईला किती नाही म्हटलं तरी ती काही ना काही नवीन पदार्थ रोज बनवून मला खाऊ घालतेच आहे. आणि आजच्या दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली होती, अशी जी माझी फेवरेट इडली खाऊन. आई पप्पा रेडी होत होते तोपर्यंत माझा आणि क्रिशिवचा मस्त गेम रंगला होता इकडे. आणि छान इव्हिनिंगला रेडी होऊन आम्ही निघालो होतो गावात जाण्यासाठी. सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी असलेलं वणी हे गाव आहे आमचं, आणि येथे आहे जगदंबा मातेचं मंदिर. आणि मी घरी आली इकडे वणीला, तर जगदंबा माता मंदिरात जाणं इज व्हेरी मस्ट. नेहमीच आले की मी देवीच्या दर्शनासाठी नेहमीच जाते, आणि देवीही मला बोलवूनच घेते असं समजा. मस्त देवीचं दर्शन घेतलं. आणि क्रिशिवचं तर नशीब बघा, क्रिशिवला मस्त देवीच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन मिळालं. आणि गेल्या गेल्या आम्हाला आरतीही भेटली. मस्त आरती केली देवीची, मन प्रसन्न झालं. आणि क्रिशिव तर इकडे पूर्ण मंदिरभर फिरतच होता. या मंदिराची म्हणजे माझ्या इतक्या आठवणी आहेत ना. इकडे माझं स्कूल इथे जवळच होतं, आणि इकडे आमचे क्लासेसही ट्युशन्सही असायचे. खूप मस्त वाटतं तिकडं गेलं की, सगळ्या आठवणी जाग्या होतात. पुढे आल्यानंतर आम्ही थोडंसं गोल्ड खरेदी केलं, जे होतं की मी छोटेसे इयरिंग्स घेतले होते आणि नोजपिनही घेतली होती. आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की माझा लुक कसा दिसतोय. नोजपिन मी फर्स्ट टाईम घातली आणि खूप छान वाटत होतं, मलाच छान वाटत होतं. क्रिशिवला बाळी घेतली आम्ही सोन्याची. आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो होतो. पुढे आल्यानंतर हे असे लायटिंग्सचे बलून दिसले, आणि क्रिशिवला तर काय, मग त्याला तेच हवं होतं. गाडी थांबवली आणि क्रिशिवसाठी लायटिंग्सचे बलून घेतले पप्पांनी. त्यानंतर घरी येईपर्यंत एक बलून ऑलरेडी तुटला होता, आणि आजोबा आणि मामा तेच बलून रिपेअर करत होते. आणि क्रिशिवची इकडे स्माईल बघा, क्रिशिव मस्त खेळत होता. तर घरी आल्यानंतर आईने छान जेवणासाठी फिश फ्राय केले, आणि खरंच आमचा दिवस खूप छान गेला. आणि गोल्ड खरेदीही झाली. आणि तिकडं गेल्यावर कळालं सोन्याचा भाव किती वाढला आहे. बाप रे बाप, किती तो भाव. खरंच सोनं घ्यावं की नाही.